तर नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष डायरेक्ट सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे फ्रायडे आणि सॅटर्डे संडेला सुट्टी आहे मला. तर मी गावी जाणार आहे. तर असा प्लॅन ठरलेला आहे. पण मी बॅग वगैरे रेडी ठेवलेलीच आहे, त्यात कपडे पण ठेवलेले आहेत. आता मी सध्या ऑफिसला जाणार आहे. ऑफिसवरून संध्याकाळी 6:30च्या तिथून निघेल CST वरून मी बसेल आणि बघू पुढचा प्रवास कसा राहील. तर चला तर मग भेटू. मित्रांनो, फायनली मी ऑफिसमधून सध्या आलेलो आहे. CSTला पोचलेलो आहे मित्रांनो. खूप वेळ गेला त्यासाठी. CSTला पोचलेलो आहे मी सध्या मित्रांनो. खूप वेळ लागलेला आहे मला. ही घड्याळ म्हटली की समजून घ्यायचं आपण CSTला पोचलेलो आहे. तर मग कशा अमरावती एक्सप्रेस बघू शकता. आपला नंबर आहे 1211 अमरावती. तर आपल्याला वाटवलं मित्रांनो आपली गाडी हीच आहे. तर असू शकतं, समोर गेल्यावर समजेल आपल्याला काय आहे काय नाही. ही नाही आहे, ही गाडी मित्रांनो. खतरनाक गर्दी दिसते मित्रांनो. तिकीट आपलं राहिलं होतं, तर तिकीट आपण काढलेलं आहे. तर मित्रांनो, फायनली सध्या मी गाडीमध्ये बसलो. बघू शकता मी किती घामागून झाली. कारण एवढेच आहे की गाडी 5 मिनटं मी खूप धावत आलो. बघू शकतो ना कसला डेंजर आहे ना. तर आपण वर ठेवलेले जनरल डबा मित्रांनो. हो तर इथं असं गाडी सध्या खालीच आहे. मी माझा वाईफ बघू शकतो मित्रांनो. त्यामुळे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. मी सकाळी 8:30 वाजता निघलो होतो घरातून आणि आता सध्या वाजले 8:30. तिकीट काढल्यानंतर तिथं पण 15 मिनिटांनी 2-3 मिनिटं असे गेले मित्रांनो. लगभग 4 मिनिटं उरले होते मित्रांनो. समोर जे जनरल डब्बा जो असतो ना ते होते 3 आणि मागं आहे 2. तर विषय असं झाला ना, समोर पूर्ण पॅक होतं मित्रांनो. आणि मी विचार केला की 100% मागचे जे डबे असतील ना ते सर्व खाली असतील. आणि तसं झालं मित्रांनो. ऑलमोस्ट आता सध्या कोणीच नाही आहे. पण काही सांगलं जात नाही. दादर, ठाणे हे राहिलेलं आणि कल्याण पण बाकी. तर ऑलमोस्ट गर्दी होण्याची शक्यता आहे. तर बघू आता कसं होईल. त्या पर्यंत मी सगळ्यात सोबत आहे मित्रांनो. कारण की हा ब्लॉग खूप सुंदर होणार आहे. कारण की मी सध्या जनरल डब्यामध्ये आणि गावापर्यंत आणि मुंबईत गावाचा प्रवास कसा राहील काय राहील हे दाखवण्याचा एक छोटा भाग राहील माझा. तर तुम्ही बघू शकता जनरल डब्याची एक खासियत राहते की कोणी ना कोणी काहीतरी करत राहतं. बघा काका काहीतरी खात आहे, यांचे काहीतरी गप्पा चालले सिरियस मध्ये. हा भाऊ बघा मस्त पैकी मोबाईल मध्ये बघत आहे. आणि जो इंडोजवळ बसला माहिती त्याला थंडीगार हवा भेटणारच आहे. ही आपली गाडी आणि समोर वॉशरूम वगैरे म्हणजे जवळच आपल्याला वॉशरूम वगैरे केल्या जाईल. आणि असा आपला हा डब्याचा एक अजून एक खासियत पॉईंट आहे मित्रांनो. आपण कलकलमध्ये झोपू शकत नाही. इकून तिकून कलकल चालूच आहे. हा माईक आहे त्याच्यामुळे तो आवाज दबवते मित्रांनो. पण ठीक आहे मित्रांनो. कसली गर्दी आली डेंजर. अरे खतरनाक. अरे बंदी पॅक झाली बघा. अरे डेंजर. जागा देखील असल्यामुळं मी या काकांना म्हटलं या तुम्ही थोडं म्हणजे कोण ना कोणी बसल्यापेक्षा पटकन इथे येऊन बसून राहा. म्हणजे कसं आपल्या जागेवर एक काका बसलेले पिंटू आला का रे? पिंटू कोण आहे? पिंटू इथं. ही जागा पॅक करून ठेवा म्हणजे कसं दिसणार रे कुठे. कसले कल्याणवाले भरले डेंजर पाय ना. आपल्या इथं पण कल्याणच आहे. कल्याण भरले सगळे कल्याणवाले. किधर गए थे तू? क्या ये आदमी जगह हो गया था. हाँ हो गया था, घेर में ले गया था. बघा कसली गर्दी झाली बघा मित्रांनो. बघा अजून वाट बघतोय की मला जागा भेटतो का नाही. मित्रांनो बघू शकता आजी बघा कसली कोपऱ्यात बसली डेंजर. क्या बात कर रहे मतलब मैनेजर वगैरह आते नहीं क्या? पेमेंट का कितना हिसाब है मैनेजर देता सामने बैठा कि हाँ वो डायरेक्ट दे देता कितने लेबर है कितने कारीगर क्या हुई है वो दे देता. तुम्हारा काम कैसे चालू है? काम क्या चालू है? हाँ से ऊपर का बाप रे. अभी इधर किधर जा रहा काम छोड़ के फिर वापस? शाहरुख खान मतलब मिलता नहीं ना. अरे डेंजर. सलमान खान अरे कसले भारी लोक भेटले डेंजर. कम से ना कम कितने 4 से 5. हाँ हाँ और डेंजर.
अरे खाली वाहणार आहे कल्याणवाल्याला सगळ्याला उतरू द्या. कसले दबले रे काका बघ कसं. अरे खतरनाक. पण यांच्या डब्यात थोडा घास खाल्लेला आहे. मित्र आपले होते मस्तपैकी बोलचालांशी बोललो. हे काका पण इथं होते, यांच्याशी गप्पा थोडे मारले. हे जेवायला बसले, यांचा थोडा डब्बा पण खाल्ला मस्तपैकी. आता फक्त निवांत जायचं आहे. माणूस आहे ना मित्रांनो, पिवळा ड्रेसवाला, यांचा हा हांडा आहे आणि यांचा बिझनेस आहे पाणीपुरीचा. आपला धंदा करतो ना माणूस डोंगरावरचा. 3 पंख्याची हवा कोणाकोणाला लागणार आहे सांगा बरं. एवढे लोक इथं बसलेले आहेत. तर मित्रांनो फायनली आपण वडापाव घेतलेला आहे, जेणेकरून आपण ऑफिसमधून तसंच तिकडे आलो डायरेक्ट. धरून काय डब्बा वगैरे आपण काय घेतलं नव्हतं. आशुतोष. मित्रांनो अशा ट्रेनमध्ये तुम्ही बघू शकता हा माणूस काय करते बघा. नांदुराला पोचलेलं आहे. नांदुरा त्याच्यानंतर शेगाव येईल, शेगावनंतर अकोला येईल. थोडं मी आता फ्रेश होतो मस्तपैकी, मग मोबाईल चार्जिंग वगैरे लावतो आणि मग अकोला. मित्रांनो फायनली सध्या आपण नांदुरा लोक आलेलो आहे. आता सध्या आपण शेगाव लोक जाणार आहे. शेगाव 10-15 मिनटात येणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही आहे वॉशरूमची गिडी बघा. हा बेसिंग, हा काच मिरर मस्तपैकी सध्या. चला मग पुढच्या. इथं चार्जिंग आपलं आहे, इथं शॉकेट चार्जिंग. आपल्याला फायनली शेगावला पोचलेलो आहे आपण. ते बघू शकता गाडी थांबलेली आहे इथं आमची. फ्रेश होतं आहे, कोणी हात धुते, कोणी काय करतं. फायनली अकोल्यात आपण पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे अकोल्यात ही गाडी होती आपली येताना. हे सुंदरसं वातावरण आणि सुंदरसं ऑक्सिजन मिळत आहे. आज मी सध्या अकोला स्टेशनला पोहोचलेलो. सुंदरसं वातावरण झालेलं. मी तोंड वगैरे मस्त धुतलेलं स्वच्छ. आता मी घराच्या बाहेर निघालो आहे. घराच्या बाहेर तर नाही, आपल्या स्टेशनच्या रातभर झोपलो मित्रांनो. खूप सुंदरसं असं ट्रेनचा प्रवास झालेला आहे. आणि ही आमची ट्रेन होती. सध्या मी अकोला स्टेशनवर आता वर जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि तुम्ही मागं आता बघू शकता हे वातावरण अकोल्यातच आहे आणि मुंबईला नाही भेटू शकत, म्हणून मी आलो मित्रांनो एखादी हवा खाण्यासाठी. तर मी खूप खुश आहे. आता बघू कोणाकोणाच्या घरी जायचे, कोणाकोणाच्या घरी जायचे, कोणाकोणाच्या कुठे जाऊ तर समजेलच आपल्याला पुढं. आणि मी खूप एक्साइटेड आहे. तुला चला आता इथून वर जायचंय. तर मित्रांनो आयाच्या गौतऱ्यात आले इथपर्यंत. इथं तुम्हाला ऑटो भेटेल, शेअरिंग ऑटो भेटेल बस स्टँडपर्यंत. आपण फायनली इथून निघलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव पण किती बाहेर द्यायला माहिती का. चला तर मित्रांनो आता मी इथून निघलेलो आहे फायनली. काल स्टेटस बघितल्यामुळं त्या ताईनं मला बोलवलं आहे, म्हणजे अश्विनी ताईनं. तर आता मी सध्या त्यांच्या लोकेशनच्या हिशोबाने आलेलो दुकान आहे. तर काहीतरी घेतो म्हणतो, म्हणजे सकाळी झालं नाही, 6 पण 6:30 झालेले आहेत काहीतरी. तर मित्रांनो मी आता आलेलो होतो
तर बघू शकता मी तर पण सगळे डेंजर आहेत. अरे सकाळी तर फायनली आपण यांच्या घरी पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे सर पण आता सुटलेले आहेत. अश्विन ते लवकर आहे ना, कुठे गेली? हां आता कसा. तर अश्विन ताई पण पोचलेले भेटलेले. आम्ही आत्ताच जस्ट त्यांच्या घरी आलेले. हे झोपलेले होते पण फटकन उठले. तर ठीक आहे आता बघू दुसऱ्या कोणाच्या घरी जाऊ पण चला.